मित्रांनो फायनली आपली एंट्री झालेली आहे आणि आपला हरीश भाऊ यांनी आपल्याला एंट्री करून दिलेली आहे लालबागच्या राजाला। तर हरीश भाऊ आपल्या गर्दी आहे का तिकडं? खूप गर्दी आहे तुम्हाला। नमस्कार मित्रांनो, आयटी आयकॉन ब्लॉग्स मध्ये आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की तुम्ही बघितलं असेल आज आहे गणेश चतुर्थी, म्हणजे आज गणपती बाबा बसलेले आहेत आणि खूप अशी मजा येणार आहे। कारण का जिकडे तिकडे तुम्ही बघाल तर सगळीकडे असं मस्त आनंदीमय वातावरण झालेलं आहे। आणि त्यात म्हणजे मी आज चाललो लालबागच्या राजाला। तर माझा एक मित्र आहे, तुम्हाला आज VIP दर्शन देणार आहे, तर तुम्हाला समजालच कोण मित्र आहे माझा व्हिडिओमध्ये, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आणि चला आता जाऊया, जास्त टाइम घेत नाही, कारण की नवसाला देव हा पावणारा राजा म्हटला जातो लालबागचा राजा। आणि त्यात म्हणजे माझं सुद्धा कुठेतरी एक नवस झालेलं आहे आणि तुम्ही बघाल तर तुम्हाला दाखवतो एक अशी छोटीशी गोष्ट घेऊन चाललेलो आहे बाप्पाला। आणि इथं बघाल तर मोदक पण मम्मीने बनवायला लावलेले आहेत, ते मोदक तर आपल्या इकडच्याच गणपतीसाठी असणार आहेत। तर आता जातोय मी आणि जास्त टाइम घेत नाही, कारण की तुम्ही बघाल तर आता माझे जवळजवळ 10K सबस्क्रायबर व्हायला आले। तर लवकर लवकर ज्यांनी सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या वर्षीपर्यंत आपले 100K सबस्क्रायबर झाले पाहिजेत, तर खूप मजा येणार आहे। तर चला जाऊया आता पुढे आणि घेऊया दर्शन। मित्रांनो फायनली आपली एंट्री झालेली आहे आणि आपला हरीश भाऊ यांनी आपल्याला एंट्री करून दिलेली आहे लालबागच्या राजाला। तर हरीश भाऊ आपल्या गर्दी आहे का तिकडं? खूप गर्दी आहे तुम्हाला घेऊन जातो। तर आपला हरीश भाऊ आहे आपल्यासोबत आणि बघू शकता तुम्ही आता सकाळी पहिला दिवस आहे तरी किती गर्दी आहे, तर खूप मजा येणार आहे। VIP एंट्री नाही VIP ओके, तर VIP एंट्री भेटणार आहे। चला आता जाऊया आणि घेऊया दर्शन। आणि इकडे साहिल पण आहे। साहिल काय बोलशील? हॅलो गाईज, एकदम VIP एंट्री भेटली आम्हाला। इकडं हरीशचे मम्मी पप्पा सुद्धा आहेत। काका काय बोलाल? बरं, चला चला आता जाऊया आणि घेऊया आपल्या बाप्पांचं दर्शन। कारण की आता तुम्ही बघाल तर खूप असे लोक आलेले आहेत सकाळी सकाळीच आणि पहिलाच दिवस आहे तरी खूप गर्दी आहे। कसा हरीश भाऊने आपल्या काढला आपल्याला आणि घेतला आतमध्ये। तर आता जाऊया आतमध्ये आणि बघूया, कारण का गर्दी आता वाढतच चालली आहे। जाऊया आतमध्ये। त्याला बघू शकता लाईनमध्ये आल्यावरती गर्दी किती भेटते आणि अशी पूर्ण गर्दी असते। तर लाईनीला किती वेळ लागतो? 3-4 घंटे आरामात बाबा, तर लाईनीला 3-4 तास लागतात आणि तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे तरी। अरे मैं कब का अंदर गया ले लेके नहीं रुक आता मित्रांनो आपला बघू शकता तुम्ही आता माझ्या समोर राजाची मूर्ती आहे आणि ती मस्त अशी दिसते, तुम्हाला दाखवतोच थोड्या वेळात। थोडाच वेळात आपल्याला दिसतात लालबागच्या राजाची आपली मूर्ती, आकर्षक मूर्ती दिवस। आणि बघू शकता ब्लॉग चालू नाही, चला बघू शकता आता पहिल्याच दिवस आणि पहिलीच ओपनिंग, पहिल्या दिवशी आलोय आणि पहिलीच सकाळपासून मी पहिल्यांदा आता आलोय। हा का? चला मित्रांनो घेऊया आपण आता दर्शन, तुम्हाला पण दाखवतोच।
चला मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे फायनली. तुम्ही बघितलं असाल आपल्या राजाचं दर्शन झालेलं आहे. खूपच अशी गर्दी होती, जास्त काही शूट करता आला नाही, फोटो पण काढता नाही आले, एवढा धक्काधक्की होती. तर झालं आपलं दर्शन आणि आता फायनली आपण निघलेलो आहे. तर साहिल कसं वाटलं दर्शन घेऊन? एकदम छान वाटलं. पहिल्या दिवसच दर्शन भेटलं आम्हाला, एकदम छान वाटलं, मस्त वाटलं एकदम. आता आम्ही चाललेलो आहे कुठं आहे आता? चिंतामणीला. हा, चिंतामणीला जातो आता बघूया. आता तुम्ही व्लॉग पूर्ण बघत राहा, खूप असे गणपती दाखवणार आहे व्लॉगमध्ये. व्लॉग नक्की पूर्ण एंडपर्यंत बघत राहा. हा बाबा बोल ना. मित्रांनो बघू शकता, आता आलो होतो चिंतामणीच्या राजाला आणि चिंतामणीच्या राजाची लाईन बघू शकता तुम्ही. जवळजवळ 1 किलोमीटर एवढी लांब लागलेली आहे दर्शनाची लाईन. तर कसं काय होईल इथं बघूया आता जाऊन पुढे. साहिल, लाईन बघून काय बोलशील साहिल? लाईन बघून आता मला भीती वाटली, टेन्शन आला मला. टेन्शन आलंय खूप. आता इथं तर कोण आपला VIP दर्शन नाही, लाईन बघा फक्त. लाईन संपला. मित्रांनो आम्ही चिंतामणीला तर काय जाऊ नाही शकलो, कारण का लोक इथं 3-4 तास फक्त मुख दर्शनासाठी उभे आहेत आणि एवढा उशीर जर थांबलो डायरेक्ट रात्र होईल आम्हाला मेन फक्त लालबागच्या राजाचा गणपतीचा दर्शन घ्यायचा होता. आणि आता आमचं लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. बघूया अजून. बघा ही बघा लाईन बघा फक्त. त्या तिकडं एंट्री आहे आणि ही लाईन दुसऱ्या गल्लीमध्ये आलेली आहे. ही एवढी एंट्री आहे. तर चाललो आता आम्ही इकडनं बाहेर. आता बघूया किती वेळ लागेल. इकडनं काय करतो आता? घरी का? घरी आता इथनं डायरेक्ट आपण घरी जाऊया मित्रांनो. डायरेक्ट इकडनं आता आम्ही घरीच चाललो आहे. कारण आपल्याला मेन गणपतीचा म्हणजे लालबागच्या राजाचं आपल्याला फक्त दर्शन पाहिजे होता. आणि तो त्या गणपतीचा म्हणजे आपल्याला 10 मिनिटातच दर्शन झाला आणि मस्त मजा आली, खूप मजा आली. आणि हरीश भाऊने आपल्याला एंट्री दिली, VIP एंट्री दिली, खूप मजा आली. चला आता जाऊया पुढे आणि बघूया. मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे फायनली. तुम्ही बघितलं असं लालबागच्या राजासाठीच आम्ही जवळजवळ आलो होतो इथं. आणि त्यात म्हणजे चिंतामणीला सुद्धा जाणार होतो, पण खूप गर्दी होती. म्हणजे 3-4 तास तर लोक फक्त मुख दर्शनसाठीच थांबले होते. तर आम्ही काय थांबलो नाही तिथं. आपल्याला VIP दर्शन पण नव्हता. म्हणजे VIP दर्शन आम्हाला 2-1 दिवसामध्ये आम्हाला VIP दर्शन चिंतामणीचं सुद्धा मिळेल. बरोबर. तर आम्हाला चिंतामणीचं सुद्धा VIP दर्शन भेटणार आहे 2 दिवसामध्ये. तर आम्ही परत तिकडे चिंतामणीसाठी येणार आहोत. तर तेव्हा पण ब्लॉग बनवू. हा ब्लॉग काय जास्त मोठा नाही आला, कारण का तिथं खूप गर्दी होती. पोलीस त्यात रश्मी शुक्ला मॅडम, आपल्या DGP महाराष्ट्र पोलीस DGP मॅडम आल्या होत्या. तर मानसी नाईक TV ॲक्ट्रेस आलेल्या, मानसी नाईक सुद्धा आली होती. तुम्ही बघितलं असं ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे का DGP मॅडम आणि मानसी नाईक या दोन्ही आल्या होत्या. आणि खूप गर्दी होती, म्हणजे खूप गर्दी होती. तरी पण आम्ही कसा तरी शूट घेतला आणि ब्लॉग बनवला आहे तुमच्यासाठी खास. आणि तुम्हाला दर्शनसुद्धा बघितलं असेल, भेटलं असेल चांगलं मस्तपैकी. तर नवीन असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, कारण खूप मेहनत करतोय. लवकरच आपल्याला 100K सबस्क्रायबर करायचे आहेत. म्हणजे आपल्या आता 10K सबस्क्रायबर होणार आणि पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला 100K सबस्क्रायबर करायचे आहेत. तर आता जाऊया बदलापूरला. आता खूप भूक लागलेली आहे, कारण का आता बघू शकता ही ट्रेन पण आलेली आहे. आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसणार आणि निघणार आहोत, कारण का आता खूप उशीर झालेला आहे आणि भूकसुद्धा खूप लागलेली आहे. तर चला जाऊया बदलापूरला आणि भेटूया पुढे. मित्रांनो आम्ही आलेलो आहे बदलापूरला आणि खूप अशी गर्दी होती ट्रेनमध्ये. तर VIP दर्शन झालं, पण ट्रेनमध्ये गर्दी बघून आमची हालत एकदम बेकार झाली. आणि कसा आलो ट्रेनमधून, खूप अशी गर्दी होती. म्हणजे दादरला तर बरेच लोक दर्शन घेऊन चढले, तर चढता पण नाही आला आणि जागा पण नाही भेटली बसायला आणि उभा राहून आलो. तर आता आम्ही फायनली आलेलो आमच्या इथं मधुवन इथं जेवायला आलेलो. आता इथं मस्त इथं बघू शकता मासे विशेष ती मस्त आहेत. असं मस्त हा टेबल आहे. तर आता इथं जेवतो. काय ऑर्डर करायचं अजून ते पण डिसाईड नाही केलेलं आहे. तर ऑर्डर करतो, जेवण आल्यावरती भेटूया. चला मित्रांनो फायनली आपलं जेवण सुद्धा आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता मस्तपैकी आता जेवतो आम्ही. आणि आम्ही या नानसाठी किती हॉटेल फिरलो रे? 3 हॉटेल, यो 4था आहे. बरोबर. आणि डायरेक्ट आम्हाला म्हणजे आम्ही छोटे हॉटेल फिरत होतो पण भेटत नव्हता. आम्ही डायरेक्ट आता मधुवनला आलो. म्हणजे आमच्या इथला टॉपचा हॉटेल बोलू शकता तुम्ही. आणि आता मस्तपैकी जेवतो इथं आणि पोट भरून असता मजा येईल. खूप असा वैतागलो आता. आणि बघू शकतो. साहिल काय बोलशील? आज मजा आली? आजचा दिवस एकदम मस्त होता. कॅमेऱ्यात बघ, कॅमेरा मजा आली आज, एकदम मजा आली. आणि एकदम मन एकदम प्रसन्न झालं दर्शन घेऊन. पहिला दिवस, पहिला दर्शन. कोणाच्या नशिबात नसतो. बरोबर या जेवायला. तर लालबागचा राजा
तुम्ही बघितला असाल नवसाला पावणारा देव, म्हणजे लोक 3-3 दिवस पहिले येऊन बसतात तिकडेशी, पण दर्शन काय भेटत नाही लवकर. आणि आम्हाला एक 10 ते 20 मिनिटातच दर्शन भेटलं, खूप मजा आली. तर हा व्लॉग आता इथंच एंड करतोय. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्लॉग्समध्ये. आणि लवकरच आपले 10K सबस्क्राईबर होणार आहेत, तर लवकर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब नसेल केला तर. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर धन्यवाद, बाय बाय.